नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल 24 तासांमध्ये चिंचवडमध्ये जवळपास 88 mm पाऊस, रुडुळगावमध्ये जवळपास 52 mm पाऊस, या प्रकारे आपल्या शहरामध्ये पावसाचं प्रमाण आहे. याच्या व्यतिरिक्त घाट एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचा संपूर्ण सिच्युएशन असल्यामुळे लोणावळा आणि काही भागामध्ये जवळपास 400 mm पाऊस पडलाय. त्याच्यामुळे आपल्या धरणाची परिस्थिती 98-99% आहे आणि काल संध्याकाळीपासून कलेक्टर ऑफिस आणि इरिगेशन विभागाचे कोऑर्डिनेशनमध्ये आपण धरणाचा जे आपला संपूर्ण विसर्ग आहे, डिस्चार्ज आहे, त्याला कोऑर्डिनेटेड रूपाने आपण त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करत आलो. आज रोजी पवनामधून 15,000 क्युसेक, मुळशी धरणामधून जवळपास 31,000 क्युसेक आणि खडकवासलामधून जवळपास 39,000 क्युसेक असा आपला धरणाचा विसर्ग आहे. ते आपला गरजप्रमाणे इरिगेशन डिपार्टमेंट त्याला कमी जास्त करणार आहे. आज रोजी आपल्या सिटीमध्ये असा पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आणि लोकांनी याच्यामध्ये पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही, पण सतर्क राहण्याची 100% याच्यामध्ये गरज आहे. काल रात्री ऍज अ अबंडंट प्रिकॉशन म्हणून आपण आपल्या शहराचे जे काही सखल भाग आहे, काही लो लाईंग एरियाज आहे, विशेषतः सांगवीमधला मुळानगरचा एरिया, भाटनगरचा एरिया, संजय गांधी नगर आणि बौद्धनगरचा एरिया जी वॉर्ड मधला, वालेकरवाडी, केशवनगर आणि केवडेचे काही भाग बी वॉर्ड मधले, भोपखेल आपला ई झोन मधला, अशा प्रकारचे काही सकल भागांमधून नागरिकांना आपण सेफली शेल्टर जे आमचे सेंटर्स आहे, विशेषतः आमची जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलंय. काल रात्री उशीर आणि पहाटेपर्यंत जवळपास 971 लोकांना आपण शिफ्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये केवडेमध्ये एक जे लेबर कॅम्प आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 500 लोकांना लेबर कॅम्प मधून, जे की नदी काठेवरचं होतं, त्यांना म्हाडाची बिल्डिंगमध्ये आपण अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे. प्रत्येक शेल्टरमध्ये लोकांना प्रशासनाच्या मार्फत चहा आणि जेवणची व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प सुद्धा आम्ही लावतोय. मेडिकल डिपार्टमेंटच्या मार्फत फील्डमध्ये आशा आणि एनएमच्या मार्फत आमच्या फील्ड सर्व्हिस सुद्धा सुरुवात झाल्या आहे. त्याच्यासोबतच सॅनिटेशन डिपार्टमेंट आणि हेल्थ विभाग ते मेडिकल विभागाच्या सोबत कोऑर्डिनेट करून त्या भागामध्ये स्वच्छता कसं ठेवता येईल त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत सुद्धा पाण्याचे काही कंटॅमिनेशनचे काही केसेस येणार नाही म्हणून पाणी पुरवठा, मेडिकल आणि आरोग्य विभाग तिन्ही याच्यामध्ये फील्ड सर्व्हेमध्ये कोऑर्डिनेट करत आहात. याच्या व्यतिरिक्त रात्रीला सुद्धा प्रत्येक झोनला जवळपास 2 क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम आमची कार्यान्वित होती. आता दिवसाला वेगळी क्विक रिस्पॉन्स ऍक्शन टीम आता कार्यान्वित आहे. आज दिवसभर सुद्धा डिस्चार्ज डॅम्स मधून बऱ्यापैकी राहणार आहेत. त्याच्यामध्ये जर काही वाढ झाली तर वेळ प्रसंगी आपण त्या एरियामध्ये नागरिकांना आवाहन करणार आहोत, त्यांना मायकिंग आणि अनाउन्समेंट ऍज अ अबंडंट प्रिकॉशन म्हणून करणार आहोत. त्यावेळी नागरिकांनी कृपया करून महानगरपालिका प्रशासनाला याच्यामध्ये मदत करावी. काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाचे कोऑर्डिनेशनमध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आपण लोकांना इव्हॅक्युएट आणि शिफ्ट करण्यात याच्यामध्ये लोकांनी पण सहकार्य केलं. याचे पुढे सुद्धा लोकांना माझी विनंती राहील की त्यांनी सहकार्य करावा. एखाद्या काही अनुचित काही घटना किंवा अनटोवर्ड इन्सिडेंट काही घडला असेल तर आमची सारथी हेल्पलाईन नंबर किंवा स्क्रीनवर दिसलेला आमचे कंट्रोल रूमचे नंबरवर कृपया करून आम्हाला तुम्ही सूचित करा. आजच्या संपूर्ण दिवसमध्ये एखादा काही नॉन अर्जंट तुमचं काम असेल तर त्याला कृपया करून टाळावं, जेणेकरून फारसा बाहेर जायची गरज लागणार नाही. जे काही अर्जंट काम आहे त्याच्यासाठी नागरिकांना तो डिसिजन घ्यावाच लागणार. पण याच्या व्यतिरिक्त असा काही एखादा काही इन्सिडेंट असेल तर मला कंट्रोल रूम मध्ये सांगा. कंट्रोल रूम आमचा 24/7 ऑलरेडी कार्यान्वित आहे.